माझं नाव कुणालाही माहिती नसेल आणि कदाचित माहीत असण्याची गरजही नाही. मी फक्त एक अशी स्त्री आहे जी एका मोठ्या घरात घरकाम करत होती. माझे वय 48 वर्ष. मुलं लहान असतानाच नवरा गेला, विधवा झाले. मुलांची जबाबदारी अंगावर पडली. 2 वेळचं जेवण मिळावं म्हणून एका फार्म हाऊसवर कामाला लागले होते. सगळ्यांच्या नजरेत मी कुणीच नव्हते. फक्त कपडे धुणारी, भांडे घसणारी, घरात काम करत वावरणारी एक मोलकरीण. पण एका माणसाच्या नजरेत मी फक्त एक शरीर होते. तो एक खासदार होता, प्रज्वल रेवण्णा. त्याचं नाव मोठं, त्याचं घराणं मोठं. मी जिथं काम करायचे ते फार्म हाऊस त्याचं होतं आणि त्या घरातलं प्रत्येक दार, प्रत्येक कोपरा त्याच्या हाताखालचा. एक दिवस घरातील सदस्य सगळेच एका कार्यक्रमासाठी गेले होते. मी एकटीच घरात माझे काम करत होते. एका खोलीत फरशी पुसत असतानाच तो माणूस खोलीत घुसला. त्यानं त्या खोलीचा दरवाजा बंद केला. मी काही ओरडणार तर त्यानं माझ्या तोंडावर हात ठेवला आणि मला खाली ढकलूनच माझ्यासोबत अत्याचार सुरू केला. मी खूप ओरडले, रडले, त्याचे हात जोडत गयावया केली, पण त्यानं माझं काहीच ऐकलं नाही. माझा आवाज दाबला, माझं सुख घेतलं. त्या दिवशी मला कळालं की गरीब स्त्रीचं दुःख म्हणजे श्रीमंत माणसांसाठी ते काहीच नसतं. माझं दुःख कोणाच्याच डोळ्यात पाणी आणणारं नव्हतं. त्या रात्री त्या माणसानं फक्त माझं शरीरच नव्हे तर आत्मा देखील ओरबडला होता. आणि सगळं झाल्यानंतरच त्यानं टेबलवरून एक मोबाईल घेत मला दाखवला. हे बघ, सगळं रेकॉर्ड केलंय. जर तुझं तोंड उघडलं तर ही रेकॉर्डिंग गावभर दाखवून देणार. ती रेकॉर्डिंग बघून माझे हातपाय थरथरत होते. पण मी गप्प राहिले, कारण माझ्या शांत राहण्याचं कारण तो व्हिडिओ नव्हताच. शांत राहण्याचं कारण माझ्या लेकरांचं भविष्य होतं. जर हा व्हिडिओ बाहेर गेला तर गावात मी तोंड दाखवू शकणार नव्हते. सगळ्यांनी त्याला नाही तर मलाच नावं ठेवली असती. लग्नाच्या वयात आलेल्या माझ्या मुलीचं लग्न जमलं नसतं. माणसांनी आम्हाला स्वीकारलं नसतं आणि म्हणूनच मी शांत बसणं उचित समजलं. परंतु दुसऱ्याही दिवशी पुन्हा तसंच घडलं. परत एकदा माझा बलात्कार, परत एकदा कॅमेरा. मी काही वेळा त्याला हात जोडले आणि म्हणाले, साहेब मला सोडा, माझ्यासोबत असे करत जाऊ नका. मी एक गरीब मोलकरीण आहे. पण त्याच्या डोळ्यात माणुसकी नव्हती, फक्त सत्ता होती आणि हवस. त्याला फक्त माझं शरीर पाहिजे होतं, जे कधीच त्याचं नव्हतं. आता नेहमीच माझ्यासोबत त्याच गोष्टी घडत होत्या. पण समाजाच्या भीतीनं आणि लेकरांचं भविष्य माझ्यामुळे खराब होऊ नये म्हणून मी शांत राहिले. आठवडे गेले, महिने गेले. आता माझं अस्तित्वच नाहीसं झालं होतं. रोज माझ्यासोबत ह्याच घटना घडायच्या. मी आता तर स्वतःलाच आरशात बघायचं टाळायचे. मीच एक अपवित्र आहे म्हणून जगत राहिले. या माणसाच्या विरोधात आवाज उचलला तर तो श्रीमंत माणूस आपल्या मुलालाच नुकसान पोहोचवेल. कोणीच मला नोकरी देणार नाही. 2 वेळचं अन्न मी कसं कमावेल? जगण्यासाठी, भुकेसाठी पैसा महत्वाचा म्हणून हे सगळं झेलत राहिले. पण एक दिवस नशिबाला काहीतरी वेगळंच ठरवायचं होतं. आमच्या गावात काही लोक पेन ड्राईव्ह वाटत होते. सगळ्यांनाच वाटलं काहीतरी प्रचारच सुरू असावा. पण त्यातले व्हिडिओ जेव्हा मी पाहिले तेव्हा माझा चेहरा, माझ्या अश्रूंनी भरवलेलं तोंड, माझा आवाज, मला वाटलं आता सगळं संपलं. पण आश्चर्य म्हणजे यावेळी आमचं गाव गप्प राहिलं नाही. लोक बोलत होते. हा व्हिडिओ पूर्ण व्हायरल झाला होता. वृत्तपत्र, चॅनल, सोशल मीडियावर फक्त एकच नाव, ते म्हणजे प्रज्वल रेवण्णा. आणि हा व्यक्ती देश सोडून पळून गेला, तोही जर्मनीला. मोठ्या माणसांसाठी कायदा म्हणजे एक खेळ असतो, पण माझ्यासारख्या सामान्य बाईसाठी तेच कायदा म्हणजे माझी शेवटची आशा असते. माझ्या मालकाचं नाव प्रचंड गाजलं आणि तेव्हाच मी एक मोठा निर्णय घेतला. मला या सगळ्यांना थांबवायचं होतं.
मी तात्काळ पोलीस स्टेशनला गेले. धडधडत्या छातीनं त्या माणसाविरुद्ध तक्रार केली. मी फक्त माझ्यासाठीच त्या दिवशी नाही बोलले, तर मी त्या इतर बायकांसाठीही बोलले ज्यांचे आवाज त्यानं दाबले होते. पण आता माझ्यासोबत जनता होती, ज्यांना माझ्या डोळ्यांतील अश्रू खरे वाटले. ज्याने माझ्यावर अत्याचार केले, जो आता पळून गेला होता तोच परत जेव्हा भारतात पहिलं पाऊल टाकतो आणि लगेचच त्याला पोलीस अटक करतात. आणि मग काय, न्यायाच्या लढायाची खरी सुरुवात तिथूनच होते. मी सगळं काही खरं खरं सांगून दिलं. फॉरेन्सिक तज्ज्ञांनी त्याच्या व्हिडिओमधून पुरावे जमा केले. त्यामध्ये त्याचा चेहरा, त्याचा आवाज, त्याचं आमच्यासोबतचं वागणं सगळं काही सिद्ध झालं. मला कोर्टात बोलवलं गेलं. मी कोर्टात उभी राहिले आणि माझ्यासोबत घडलेला सगळा प्रसंग पहिल्या दिवसापासूनच सांगितला. अश्रू डोळ्यांतून वाहत होते. अश्रूंनी भिजलेला माझं म्हणणं या कोर्टाने त्या दिवशी ऐकलं. मला बघून ज्यांच्यासोबत असा अत्याचार झालाय त्या सगळ्याच महिला पुढे आल्या आणि मग या श्रीमंत माणसाविरोधात पुरावे वाढू लागले. मी जेव्हा आवाज उठवला, माझ्यासोबत जे घडलं ते ऐकून माझ्या लेकीला त्रास झाला. आई, आमच्यासाठी तू शांत नको बसायला हवे होते, ती मला म्हणाली. पण शेवटी पोटाचा प्रश्न, मुलीचं लग्न, मुलाचं भविष्य यासाठीच ती आई शांत बसली होती. पण एक स्त्री म्हणून सगळा विचार बाजूला ठेवून मी आता अन्यायाविरुद्ध उभे होते, लढत होते. कारण माझ्यासोबत माझी मुलगी, मुलगा आणि हा पूर्ण समाज होता. आणि शेवटी 1 ऑगस्ट 2025ला न्यायालयात निकाल लागला. श्रीमंत आणि गरीब यांच्यावर नाही. पैशाचा उपयोगच झाला नाही. खासदार प्रज्वल रेवन्ना दोषी ठरला. बलात्कार, जबरदस्ती, ब्लॅकमेलिंग प्रत्येक गुन्ह्यासाठी त्याला आता आजीवन कारावास ठोठावला गेला. त्याला जन्मठेप झाली. आणि मित्रांनो, माझं जे काही आर्थिक शोषण झालं, माझ्यासोबत जो काही अन्याय झाला, त्यासाठी मला 10 लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळाली. पण ती रक्कम माझ्या आत्मासाठी नव्हतीच. ती तर फक्त या समाजासाठी एक संदेश होती की कितीही गरीब असो, शेवटी न्याय मिळतोच. गरीब स्त्री ही न्याय मागू शकते. एक काळ असा होता, मी स्वतःचा चेहराही आरशात पाहत नव्हते. पण आता आज मी जगते आहे. आता मी लपून राहत नाही. आता मी अशा मोठ्या ठिकाणी कामावरही जात नाही. कारण आता मुलगा मोठा झालाय आणि तोच काम करतो. मुलगा मुलगी त्यांच्या संसारात रमले. मी माझ्या लेकरांना, नातवंडांना आता चांगलं शिकवते. सांगते की कोणीही कितीही मोठा व्यक्ती असू दे, पण त्यांना जर तुमच्यासोबत चुकीचं केलं तर ते चुकीचं अजिबात सहन करू नका. आपला आवाज उठवा, तक्रार करा. कधी कधी आरशात जेव्हा बघते, आता माझ्या चेहऱ्यावर मला भीती दिसत नाही, ना कोणती अपराधी भावना. माझ्या चेहऱ्यावर फक्त एक धाडसाची छटा दिसते की माझ्यासारख्या एका सामान्य बाईनं एका खासदाराच्या मुखवट्याला फाडलं, त्याला समाजासमोर उघडं पाडलं, अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आणि त्याला शिक्षा घडवून दिली. इथे त्याचा पैसा नाही बोलला, इथे माझी माणुसकी बोलली आणि न्यायालयाने माणुसकी दाखवली. आणि हेच माझं खरं नाव, एक स्त्री. बाकी मी जे काही सहन केलं, जो काही आवाज उठवला, त्याबद्दल तुमच्या माझ्याबद्दलच्या प्रतिक्रिया काय आहेत हे जाणून घ्यायला मला नक्कीच आवडेल. मी चुकीचं केलं का, मला नक्कीच सांगा. मित्र आणि मैत्रिणींनो, स्त्री ही अबला नसून जबाबदारीची जाणीव असलेली एक शक्ती आहे. तिच्या मौनाला कमकुवतपणा समजणारेच एक दिवस तिच्या न्यायाच्या आवाजाने उद्ध्वस्त होतात. सत्ता, पैसा आणि भीती ही केवळ क्षणिक ढाल असतात, पण सत्य आणि धाडस हीच अखेरची विजयाची तलवार असते. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लाईक करायचं अजिबात विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब देखील करा, जेणेकरून आपण जेव्हाही नवीन व्हिडिओ टाकू सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. बाकी स्वतःची काळजी घ्या, सतर्क रहा. धन्यवाद.